विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपल्याला चालू घडामोडी पाहायच्या आहेत आणि या चालू घडामोडी तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असतील. कारण कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी या भागाला विशेष महत्त्व असतं. कारण प्रशासनामध्ये जेव्हा कामं करायचे असतात तेव्हा आपल्याला हजरजबाबीपणा असणं खूप गरजेचं असतं. आणि एवढंच नाही तर आपल्याला परिस्थितीची जाणीव किंवा आपल्या सभोवताली काय घडत आहे दररोजच्या दिवशी या बाबी आपल्याला माहिती पाहिजेत. त्यासाठी चालू घडामोडीचं महत्त्व स्पर्धा परीक्षेमध्ये अनन्यसाधारण असणार आहे. आणि मग त्यासाठी या प्रश्नांचं विश्लेषण करण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्यासमोर आजच्या या पहिल्या प्रश्नाने सुरुवात करतो या सेशनची. बघा, इक्वेरिन हा शब्द आहे बरं का, याला इक्वेरिन वाचायचं आहे. आणि हे जे इक्वेरिन आहे, या इक्वेरिन नावाचा संयुक्त युद्ध सराव हा संयुक्त युद्ध सराव आहे, हे एकदा क्लिअर करून घ्या. आणि हा संयुक्त युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित केला जातो हे सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, तर भारत आणि मालदीव हे असे दोन देश आहेत की ज्या दोन देशामध्ये हा जो सराव आहे हा सराव या ठिकाणी होतोय. ओके, आता आपण पुढचा भाग बघूयात. बघा, भारतातील पहिले वन विद्यापीठ जे आहे, कोणतं विद्यापीठ आहे, वन विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत असं विद्यापीठ स्थापन करण्यात आलं नव्हतं मित्रांनो. तर आत्ता हे जे विद्यापीठ आहे हे विद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे. आणि ते कुठे, तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये येत आहे. एखादी नव्याने घटना घडलेली असेल, नवीन असेल किंवा पहिलीच असेल किंवा एखादी घटना शेवटची असेल, अशा पद्धतीचे आपल्याला यावरती प्रश्न विचारले जातात. आता त्यानंतर भारतातील पहिले योग आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक केंद्रित क्लस्टर सेंटर जे आहे, हे जे क्लस्टर सेंटर आहे हे क्लस्टर सेंटर आयुर्वेदिक आणि त्याचबरोबर योग या संदर्भामधलं असणार आहे. तर ते कोणते विद्यापीठ बनलेलं आहे ते सांगायचं आहे मला, की या दोन क्षेत्राशी निगडीत असलेलं हे विद्यापीठ आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे पतंजली हे विद्यापीठ आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात. इस्रोने ड्रोग पॅराशूटची चाचणी कोणत्या मोहिमेसाठी केलेली ते सांगायचं आहे. आणि ती जी मोहीम कोणत्या मोहिमेसाठी, तर गगनयान यासाठी आहे. आणि जे काय स्क्रू मॉडेल असतात त्याला कंट्रोल करण्यासाठी या पॅराशूटचा वापर केला जाणार आहे, हे देखील लक्षात राहू द्या. आता त्यानंतर पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न बघा काय म्हटलंय त्यांनी, तर बघा, भारताने कोणत्या वर्षापर्यंत अंतराळ आणि खोल समुद्रात मानवी मोहीम सुरू केलेली आहे. हा रिपिटेशनचा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, हरकत नाही. आता आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, नुकतेच रेल्वे राजधानी ज्याला एक्सप्रेस राजधानी एक्सप्रेस धडकेमध्ये 7 हत्तींचा मृत्यू झालेला आहे. ही जी घटना आहे ही घटना कोणत्या राज्यामध्ये घडलेली ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. कारण हा मागच्या सेशनवरती आधारित आपण हा प्रश्न तयार केलेला आहे. अशा पद्धतीचा पण आपल्याला प्रश्न विचारला जाईल. याचं जे काय उत्तर आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. पुढे जाऊयात आपण. बघा, नुकतेच महिला टेनिस असोसिएशनचा 2025चा प्लेयर ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, आयर्ना सबालेंका यांनी जिंकलेला आहे. म्हणून हे देखील तुम्ही व्यवस्थित राईट डाऊन करा, लक्षात ठेवा. हा भाग आपल्याला विचारला जाईल. ओके, आता त्यानंतर बघा, रवी रंजन हे जे आहेत यांनी SBIचे हे मॅनेजमेंट किंवा मॅनेजिंग डायरेक्टर झालेले आहेत. तर यांनी कोणाची जागा घेतली, म्हणजे रवी रंजन यांच्या अगोदर हे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून SBIचे कोण होते, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, विनय एम टोन्से असं त्यांचं नाव आहे. आणि हे प्रामुख्याने त्या जागेवरती होते. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया मेयर कॅस्ट्युलिनो यांचे डिसेंबर 2025 मध्ये नुकतंच काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. तर मेहर कॅस्ट्युलिनो हा प्रथम मिस इंडिया जो पुरस्कार आहे किंवा यांनी प्रथम मिस इंडिया हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार कोणत्या वर्षी जिंकला होता, अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न येईल. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, 1964 या साली त्यांनी काय केला होता, तो अवॉर्ड जो आहे तो जिंकला होता. अलीकडेच नासाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली हे देखील तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे जेरेड
इसाक म्हण असं त्याचं उत्तर आहे मित्रांनो. म्हणून हे देखील तुम्ही लक्षात राहू द्या. आणि आजच्या भागामधला हा एक शेवटचा प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला थांबणं गरजेचं आहे. आणि पुनश्च एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तत्पूर्वी स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.